हॅलो गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स। तर आजचा व्लॉग वर्धेतला होणार आहे। मी इथे आहे वर्धेमध्ये घरी। तर आज आहे गजानन महाराजांचा प्रगट दिन। तर प्रगट दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि आमची पूजा वगैरे सर्व झालेलं आहे, आईनेच पूजा केली। तर मंदिरात वगैरे जाणार आहोत आम्ही। तर तुम्हाला समोर समोर दाखवतेच। आणि इथे माझ्या मुलींची आत्या आलेली आहे, दोघी जणी खेळत आहे। बघा आमच्या मुलींची आत्या आलेली आहे भाच्यांसोबत खेळायला। इथे खेळत आहे, या दोघी जणी इथे खेळत आहे आणि शानू इकडे खेळत आहे। हे बघा, हे यांच्या दोघांचा लाड चालू आहे। आणि आमच्या इथे करत आहे भाकर। काय करणार आहे मग आई आज? झुणका भाकर करणार आहे, गजानन महाराजांचं फेवरेट जेवण। आणि पुन्हा ठेचा पण करणार आहे बहुतेक। ठेचा, कांदा आणि झुणका भाकर याचा नैवेद्य असते। तर हे बघा इथे पूजा केलेली आहे आईंनी, छान मस्त। आणि ते आमचा पिल्लू त्याच्या पप्पा सोबत खेळून राहिला। भाकरी कोणी शिकवलंय? माझ्या सासूबाईंनी। हो का? माझ्या सासऱ्याने शिकवल्या मला। हां, आमचे सासरे पण आजच सासरे छान गुळाचा चहा मांडत होते म्हणते। माझे सासू सासरे सुगरणच होते ना दोघे जण। आणि आमचे सासरे सुद्धा मस्त काय म्हणते त्याला हे करतात, झुणका, एक नंबर झुणका करतात ते। पण आता सध्या त्यांना टाइम मिळत नाही, कारण खूप काम आहे त्यांच्या मागे, त्यामुळे त्यांना बिलकुल फुरसत मिळत नाही। जेव्हा उपाशी राहत नाही, तिघं पण जण स्वयंपाक करून जेवू शकते। त्यांचे पोरं पण तसेच आहे आणि ते पण तसेच आहे। आणि याच्यासोबत छान पाहिजे हिरव्या ठेचा आणि भरीत वांग्याचं कच्चं की शिजलेलं? कच्चं भरीत एक नंबर होते। तुमच्या हातचं नाही का? हां, तुम्ही एकदा कोबीची भाजी बनवली होती, हे आता याच्या वेळेस नाही का बारसं होतं तेव्हा, मला एवढी आवडली होती ती भाजी। खारी? हो, कच्ची राहिली होती ती नाही, ते ताईची होती। ते ताईची होती, फुलकोबीची भाजी केली होती। ते थोडीशी थाडसरच होती, पण अशी करपलेली आणि मस्त, म्हणजे बिलकुल पाणी नाही सोडलं होतं तुम्ही त्याच्यात, अशी शिजू दिली होती। तशी भाजी आवडते मला, तर तशी मला एकदा करून खाऊ घाला ना। ठीक आहे, काय असं आहे मग। आणि आमच्या आईच्या हातची कढी एक नंबर होते, तशी कढी मी कुठेच अजूनपर्यंत टेस्ट केलेली नाही आहे। खरंच तुमच्या हातची कढी खूप मस्त होते आई। म्हणजे एक व्यक्तीच्या हातचं असं एक काहीतरी स्पेशल होत असते ना, तसं मला ताईच्या हातची नाही का कोबीची भाजी, पत्ताकोबीची भाजी आवडते। पत्ताकोबीची भाजी मस्त करते त्या। हो ने आज पोलिओ आहे ना, पोलिओला जायचं आहे। आता आमच्या मुलींना पोलिओसाठी न्यायचं आहे। तर चला आता आम्ही यांना पोलिओ देऊन आणतो, तोपर्यंत आई भाकरी पिठलं करून ठेवते आणि गरम गरम जेवतो मग आम्ही सुना। आणि मी येईपर्यंत यांचं दोघींचं होऊन जाते। चला मग आम्ही निघतो, येतो मग आई। पथ्याला यती व्यवहारिक तुम्ही ज्ञान वाटे देव गजानन चिलम पेटावी अग्निबिना उगाच बोधू वाटतो बाळके होती चिंता दूर मनात करते विचार विस्तव वासुनील आचार विन्मुख होऊन बैसले गजाननने जाणिले सर्व सोनारास झाला गर्व अक्षय तृतीयेचा पर्वणाचं विस्तव देणे या नावाने चिलम घेतलेली हाती महाराज म्हणजे पंकटाप्रती घरी काढी वर्दी चिलम पेटविले अग्नविने इकडे सोनार घरी स्वयंपाक झाला बसविले असत भोजनाला चिंचवण्याचा प्रकार भला याचे दिने होत
आता आम्ही जात आहोत गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये नैवेद्य घेऊन. जवळच आहे आमच्या घराजवळून, म्हणजे जास्त दूर नाही आहे, जवळच आहे इथेच. तर मग पोरगा कसं पाहता व्हिडिओ करतात. आमचे पिल्लू ही आमची काय ननदबाई ही आमच्यासोबतच असते. हिला आम्ही सोडत नाही आणि ही आम्हाला कधी कधी सोडून देते. आम्ही कारण मी आली तेव्हापासून बिलकुल भेटायला आली नाही. एवढी बिझी आहे का गौरी? नाही, वेळच नाही भेटला. म्हटलं तुम्ही गेला असन काल, मला दिसले असतं ना तुम्ही. दिसली नाही मी? मला कपाटात ठेवलं होतं का ताई तुम्ही? असं असते, कारण सांगते नंदा. आम्हाला 17-15 नंदा आहे का? गुलाबाचे फुलं बघ किती छान. कुठे गुलाबाची फुलं आहे? सोन्याचे केला पाहिजे. सोन्याच्या बांगड्या करून दिल्या ना ग, तुझ्या दादानी करून दिल्या ना ग. प्युअर सोना आहे ते आमचीच, प्युअर गोल्ड. मला जास्त काल त्याचीच आठवण येत होती माहिती आहे गौरी. आंबे लागले आता इथं मस्त, पण एवढे अरे हो एवढं झाड मोठं आहे पण तेवढा मोर नाही आलेला आहे आंब्याला ना. दरवर्षी नाही येत ना. हो, दरवर्षी येतच नाही. मागच्या वर्षी खूप होते. दरवर्षी हो, इथं दरवर्षी जेवण असते. ते आलेलो आम्ही मंदिरामध्ये आणि इकडे एक ज्ञानेश्वर मंदिर आहे. स्कूलची नाही, ट्युशनच्या. गौरी त्याला पाय कसं समजते बरोबर, कॅमेराकडे असा पाहत ठेवा. मी कोण आहे? समर्थ इंगळकर, बदमाश कंपनी से. छोटा मेंबर. हाँ, थर्ड कंपनी से. महाराज की जय. तर आम्ही तिकडून आल्यानंतर जेवण करायला घेतलं. तर जेवणात होतं आज भाकरी, कुसला, ठेचा न करता आज कुसला केला आणि इथे कांदा, मीठ आणि हे झुणका. तर इथे आम्ही जेवण करत होतो आणि आमचा समर्थ उबडा होण्याचा प्रयत्न करत होता. तर त्याच्या बहिणी त्याला काही उबडा होऊ नव्हत्या देत. त्यांना असं वाटत होतं उबडा जर झाला तो तर त्याला त्रास होत असेल म्हणून पटकन सरळ करून देत होत्या. ते झाल्यानंतर मग आम्ही जेवण खाऊन झालो. नंतर आराम केल्यानंतर उठलो 4 वाजता आणि इथे बाहेर बसलो. तर इथे वर झेंडे लावलेले होते ना, तर त्या झेंड्यांना बघून तो इतका खेळत होता, असा पलटू बघत होता. असं बघा तुम्ही कसा करतोय तो. झेंडे जसे हवेनं हालत होते तसं तो असा मस्ती करत होता. प्रगतीनाबद्दल जेवणाचा कार्यक्रम आहे त्यांच्याकडे, तर तिथे चाललेलो आहोत आम्ही. आणि तिकडे सोबत तिकडे आम्ही मंदिरात सुद्धा जाऊ आणि जमलंच तर महाराजांच्या मठामध्ये सुद्धा जाऊ, है ना. तर ताई पण रेडी झालेले आहे आणि सर्वच जण रेडी आहे, फक्त आमचे बाबा यायचे आहे गाडी घेऊन.
आणि आमचं पिल्लू सुद्धा रेडी आहे. तर पोचलेलो आहो आम्ही मंदिरामध्ये. तर बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे, खूप जास्त गर्दी होती. आणि एकतर कसं मंदिर हे मार्केटमध्ये आहे त्यामुळे खूप जास्त तिथे गर्दी होऊन जाते. थोडी जरी समजा अशा दिवसांवर गर्दी झाली की एक तर कसं मार्केटमध्ये असल्यामुळे गाड्यांची भरपूर जास्त भीड असते आणि असं जर काही असलं तर लोकांची पण गर्दी वाढते मंदिरामध्ये. तर बघू शकता तुम्ही खूप जास्त लोक आलेले होते. आणि सकाळी जे आहे ते पारायणसुद्धा होतं इथे. आमच्या ज्या मोहल्ल्यातल्या ज्या ताई आहे त्या आलेल्या होत्या. तर आईंची पण खूप इच्छा होती, पण आईंच्या म्हणजे टोंगळ्यामध्ये खूप त्रास आहे, त्यांना बसताच नाही आहेत त्यामुळे. आणि खुर्चीवर सुद्धा जे कॉन्स्टंट असं बसतं नाही त्यामुळे त्यांचं काही येणं झालं नाही. तर घरीच आम्ही पाहिलेलंच आहे तुम्ही पूजा केली आणि ते मग मंदिरात संध्याकाळी दर्शनासाठी आलो. तर इथे सुद्धा खूप लंबी लाईन होती, बघू शकता तुम्ही किती लांब लाईन आहे. तर झालेलं होतं मग आमचं दर्शन. गाडीपाशी उभी होते, बाबा काही आलेले नाही कारण बाबांनी गाडी स्कॉर्पिओ आणली होती. एवढी मोठी गाडी लावायला खूप अडचण जाते त्यामुळे बाबा तिथे थांबलेले होते गाडीपाशी. आणि आईचं कोणीतरी ओळखीचं भेटलेलं होतं त्यामुळे आई तिथे त्यांच्यासोबत बोलत होत्या. आणि इकडे बाहेर होता प्रसाद वाटप सुरू. आम्हाला लक्षातच नाही की या लाईनमध्ये लागायचं आहे म्हणून. तर आम्हाला तर प्रसाद मिळाला नाही, तर ताईंना समर्थ होता म्हणून मिळून गेला. आणि आमच्या समर्थाला खूप झोप येत आहे त्यामुळे तो असा म्हणजे शांत आहे, बघू शकता तुम्ही. आणि ते मग आम्ही याच्यातला एकाच पेढामधला थोडा प्रसाद घेतला आणि खाल्ला. मुलींनासुद्धा दिला आणि ताईंना पण दिला, समर्थ होतं त्यामुळे. लहान मुलांच्या आईला कशाला लाईनमध्ये लागायचं म्हणून त्यांनी प्रसाद देऊन दिला. तर आणि इकडे बाबा वाट बघत होते म्हणून आम्ही काही लाईनमध्ये लागलो नाही, पुन्हा तसंच निघून आलो. तर अशा प्रकारे आमचा आजचा दिवस गेला आणि प्रगट दिन अशा प्रकारे आम्ही आज साजरा केला. तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही. आणि चॅनलला आपल्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर भेटू आपण उद्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.